जांभिवली 36 औद्योगिक वसाहतीतील रेणू युसेस कंपनी विरोधात 3 जून रोजी प्रस्तावित आंदोलन आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरपंच प्रमोद शिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरपंच प्रमोद शिर्के यांच्या म्हणण्यानुसार कंपनी सुरू झाल्यापासून स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्यात यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत। कंपनी प्रशासनाशी चर्चा करून सुमारे 70% कामे स्थानिक ठेकेदार आणि ग्रामस्थांना मिळावीत यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। अशा परिस्थितीत कंपनीविरोधात आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे परिसरातील उद्योग आणि रोजगाराच्या संधींना धोका निर्माण होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच जर उद्योग बंद पाडण्याचा प्रयत्न झाला तर सर्वपक्षीय ग्रामस्थ आंदोलनाच्या विरोधात आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला। उपोषणाचा कुठलाही फरक पडू नये म्हणून मी एवढ्या संख्येने उतरलोय। कारण ही खालापूर तालुक्यामध्ये ही एकमेव कंपनी अशी आहे की इथं फक्त स्थानिक काम करतात आणि स्थानिक ठेकेदार काम करतात। कुठली कंपनी हे करते हो? हे करत असताना त्या कंपनीला आपण जर सहकार्य नाही केलं तर ही कंपनी, मी काल तुम्हाला सांगितलं की ह्या कंपनीचे 4 कारखाने आहेत, इथला जर बिझनेस त्यांनी तिकडे ट्रान्सफर केला, कामं करणार कुठून आपण? फक्त आमच्या धंद्याचा विषय नाही आहे ना, इथे येणारे जे 1000-1200 कामगार आहेत, खोपोली सारख्या सिटीतून 3 बस येतात। 3 बस म्हणजे एका शिफ्टला जवळजवळ 50 ते 100 माणसं एका शिफ्टला येतात। तुम्ही विचार करा ना, याचा इफेक्ट खोपोली सारख्या सिटीवर किती पडेल? चांगली पेनमधून बसेस येतात, पनवेलमधून एखादी बस येते, कर्जतमधून 2 बस येतात, पालीवरून बस येते। अजून काय सांगायला पाहिजे हो? सगळं चित्र क्लिअर असताना कंपनीने जर माझ्यासारख्याने सपोर्ट नाही केला तर कंपनी खरोखर कारखाने खालापूरमध्ये टिकतील का? माझ्या इथले 4 कारखाने इथल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारे रोजगार देऊन इथे काम टिकवलेलं आहे। आज युद्धाची भूमिका असून कंपनी कामगारांना बसवत नाही, किती मोठी गोष्ट आहे। कॉन्ट्रॅक्ट लेबरला देखील बसवत नाही ही कंपनी। एवढी मोठी गोष्ट असताना अल्टरनेट डेनी त्यांना काम देतात, काम तर देतात, त्यांचं घर तर चालवत आहेत, ह्याची तर जरा जाणीव असू द्या ना। एकंदरीत गावच्या बाजूनी आणि माझ्या ग्रामस्थांच्या बाजूने शेवटपर्यंत या त्यांच्या उपोषणाला लढा देणार, विरुद्ध लढा मी देणार। हे जर उपोषण करत असतील तर कारवाई होण्यापर्यंत मी करणार। असं एक पाहता की ही इंडोस्पेसमध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख स्क्वेअर फूटचं यांनी वाढवून घेतलेले आहे। हा जर 7 ते 8 लाखाचा जर टॅक्स आमच्या ग्रामपंचायतीचा जर आला नाही ना तर आम्ही विकास पण 0 करू, विकासही होणार नाही गावामध्ये। इंडोस्पेस आम्हाला टॅक्स देते आणि रेन्युसेसने आम्हाला रोजगार दिलाय, खालापूरला रोजगार दिलाय, कर्जतला रोजगार दिलाय, पेनला रोजगार दिलाय आणि गाववाल्यांना परत धंदे दिलेत। याच्या पलीकडे ह्या अशा कंपनीला जर असे लोक विरोधात गेले आणि कंपनी जर चालू नाही राहिली तर आम्ही करणार काय? म्हणून माझा यांना 100% विरोध राहणार, हा माझा विरोध कायमचा राहणार। आव्हान करतं माझं आहेच ना, त्यांनी त्यांचं उपोषण करावं, आम्ही आमचं आंदोलन सुरू करू।